हॅलो स्टुडंट्स, वेलकम इन सहज शिक्षण यूट्यूब चॅनल. स्टुडंट्स, आज आपण 7th स्टँडर्डचा सब्जेक्ट घेत आहोत, जनरल सायन्स. इन दॅट 13th चॅप्टर आहे चेंजेस फिजिकल अँड केमिकल, म्हणजेच बदल हे भौतिक आणि रासायनिक. तर हा जो तुमचा चॅप्टर आहे, या चॅप्टरच्या खाली जे क्वेश्चन्स दिलेले आहेत, या क्वेश्चनचे आन्सर्स आपण आजच्या या व्हिडिओमधून बघणार आहोत. तर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून खाली जो बेल आयकॉन दिला आहे, या बेल आयकॉनवरती बटन प्रेस करा, म्हणजे तुमच्या स्टँडर्डशी रिलेटेड जे व्हिडिओ जेव्हा अपलोड करीन तेव्हा त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. सो लेट स्टार्ट टू द क्वेश्चन फर्स्ट. डिस्टिंग्विश बिटवीन द फॉलोइंग, म्हणजे थोडक्यात फरक लिहा. सो बघा, फर्स्ट आहे फिजिकल चेंजेस अँड केमिकल चेंजेस, म्हणजेच भौतिक बदल आणि रासायनिक बदल. सो याच्यामध्ये फर्स्ट आपण घेऊयात डेफिनेशन. फर्स्ट पॉइंट, द प्रॉपर्टीज ऑफ द ओरिजिनल सबस्टन्सेस मेड सेम इन अ फिजिकल चेंजेस, म्हणजे पदार्थाच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत या फिजिकल चेंजेसमध्ये सेम राहतात, त्या चेंज होत नाही. द प्रॉपर्टीज ऑफ ओरिजिनल सबस्टन्सेस मे चेंजेस इन केमिकल चेंज. नो न्यू फाउंड कंपाउंड इज फॉर्म्ड. ओके, तर नवीन कोणता पदार्थ यापासून घडत नाही. न्यू कंपाउंड सबस्टन्स इज फॉर्म ड्यू टू द केमिकल चेंज. द चेंज इज अ टेम्पररी, इट इज अ रिव्हर्सिबल. अँड केमिकलमध्ये द चेंज इज अ परमनंट अँड इरिव्हर्सिबल. एक्झाम्पल, इव्हॅपोरेशन ऑफ वॉटर, बॉइलिंग ऑफ वॉटर, मेल्टिंग ऑफ आईस. सो हे झाले एक्झाम्पल फिजिकल चेंजेसचे. केमिकल चेंजेसचे एक्झाम्पल काय आहेत बघा, बर्निंग ऑफ वूड, burning of pepper, soaring of milk, digestion of food, rusting of iron. हे सगळे झाले एक्झाम्पल केमिकल चेंजेसचे. ओके, सो नेक्स्ट बघा, पिरियोडिक चेंज अँड नॉन पिरियोडिक चेंज. पिरियोडिक म्हणजे आवर्ती बदल, नॉन पिरियोडिक म्हणजे अनावर्ती बदल. आता पिरियोडिक म्हणजे पर्टिक्युलर पिरियडला ते होणार, तेव्हा ती घटना घडणार, त्याला पिरियोडिक चेंजेस म्हणतात. आणि नॉन पिरियोडिक म्हणजे त्या पिरियडला ते होईलच की नाही हे फिक्स सांगता येत नाही, त्याला नॉन पिरियोडिक चेंजेस म्हणतात. सो फर्स्ट बघा, सम चेंजेस ऑकर अगेन अँड अगेन आफ्टर अ डेफिनेट इंटरवल ऑफ टाइम. तर त्या डेफिनेट इंटरवल टाइमला ती गोष्ट घडतेच, सो त्या चेंजेसला पिरियोडिक चेंजेस. सच चेंजेस आर कॉल्ड पिरियोडिक चेंजेस. नॉन पिरियोडिक चेंजेस, in these certain changes will reoccur after one occurrence. It cannot be said for sure even if they occur. Interval is not fixed, म्हणजेच त्या पर्टिक्युलर टाइमला किंवा त्या कालावधीनंतर ते होईलच हे आपण सांगू शकत नाही. Such changes are called non-periodic changes. एक्झाम्पल बघा, मुवमेंट ऑफ क्लॉक हँड इन अ क्लॉक शोईंग टाइम. तर घड्याळाचे जे काटे आहेत ते पर्टिक्युलर पिरियडला पुन्हा पुन्हा तिथेच येतात. चेंज ऑफ सीझन, डे अँड नाईट फॉर्मेशन, हार्टबीट, रॅपनिंग ऑफ फ्रूट, रायझिंग अँड सेटिंग ऑफ द सन. तर हे सगळे जे चेंजेस आहेत ते कसे आहेत, पिरियडिक आहेत, पर्टिक्युलर त्या इंटरवलला ते होतात. नॉन पिरियडिकचे बघा, व्होल्कॅनिक इरप्शन, occurrence of an earthquake, म्हणजे भूकंप हा याच्यासाठी कोणता पर्टिक्युलर पिरियड आहे का, नाही, तर ते केव्हा येऊ शकतात. सुनामी, फॉरेस्ट फायर, फ्रीजिंग ऑफ वॉटर टू फॉर्म आईस, देन स्नीझिंग अँड रस्टिंग ऑफ आयर्न. तर हे सगळे जे चेंजेस आहेत ते कसे आहेत, नॉन पिरियडिक आहेत, की ज्याचा पिरियड आपण पर्टिक्युलर कोणताही सांगू शकत नाही. दे रिपीट देमसेल्व्स आफ्टर अ फिक्स्ड इंटरवल ऑफ टाइम. पिरियडिक चेंजेस जे असतात ते त्यांच्या पर्टिक्युलर टाइमनी चेंज होतात. बट नॉन पिरियडिक चेंजेसमध्ये दे डू नॉट रिपीट देमसेल्व्स आफ्टर अ फिक्स्ड इंटरवल ऑफ टाइम. ओके, देन थर्ड, नॅचरल चेंज अँड मॅनमेड चेंज, म्हणजे नैसर्गिक बदल आणि मानवाने स्वतः बनवलेले किंवा मानवनिर्मित बदल म्हणूयात. चेंजेस दॅट ऑकर नॅचरली ऑन इट्स ओन आर कॉल्ड नॅचरल चेंजेस. सोप आहे. चेंजेस दॅट आर रिझल्ट ऑफ ह्युमन ऍक्टिव्हिटी, सच चेंजेस आर कॉल्ड मॅनमेड चेंजेस. एक्झाम्पल बघा, रॅपनिंग ऑफ अ फ्रूट, स्पॉइलिंग ऑफ मिल्क, चेंजेस इन अ क्लायमेट. तर हे सगळे बदल जे आहेत ते कसे आहेत, नॅचरल चेंजेस, म्हणजे झाडावरील फळ पिकणे हे कसा बदल आहे, नैसर्गिक बदल आहे. ओके,
देन हवामानातील बदल घडणे हा सुद्धा एक नॅचरल बदल आहे. देन बर्निंग ऑफ फॉसिल फ्युअल्स, डिफॉरेस्टेशन, पॉल्युशन ऑफ एअर, वॉटर अँड सॉइल, तर हे सगळे जे बदल आहेत ते कसे आहेत, मॅनमेड आहेत. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. सेकंड, अंडर विच डिफरंट टाइप्स कॅन बी फॉलोइंग चेंजेस बी क्लासिफाईड. ओके, जर आपण आता चेंजेस बघितले वेगवेगळे, तर त्यांनी काही काही पर्टिक्युलर स्टेटमेंट दिले, तर ते कोणत्या चेंजेसमध्ये क्लासिफाईड होतं हे लिहायचं आहे. कन्व्हर्जन ऑफ मिल्क इंटू योगर्ट, तर दुधापासून दही बनणे. सो आता बघा, दूध हा मूळ घटक आहे, याच्यापासून दही बनलेला आहे. दह्यापासून पुन्हा दूध बनवता येतं का? नाही. म्हणजे याची ओरिजिनल स्टेट काय झालेली आहे, बदललेली आहे. दुधाची ओरिजिनल स्टेट बदललेली आहे. सो हा कोणता बदल म्हणता येईल, हा केमिकल चेंज आहे, प्लस याला मॅनमेड चेंज असं सुद्धा आपण म्हणू शकतो. देन बी, बर्स्टिंग ऑफ क्रॅकर्स, म्हणजे फटाके फुटणे. तर फटाके फुटणे हा सुद्धा एक केमिकल चेंज आहे, कारण त्याच्या हा बदल झाल्यानंतर त्याच्यामध्ये मूळ पदार्थ तो राहत नाही. तसंच तो फास्ट चेंज आहे, म्हणजे त्याला शीघ्र बदल असं सुद्धा म्हणतात, आणि तो मॅनमेड आहे. सी, ऑक्युरन्स ऑफ अर्थक्वेक. आता भूकंप येणे हा बदल कसा आहे, नॉन पिरियडिक आहे. देन डी, रिव्हॉल्युशन ऑफ अर्थ अराउंड द सन. तर पृथ्वीचे सूर्याभोवती जे परिभ्रमण करणे किंवा रिव्हॉल्युशन करणे हे कसं आहे, नॅचरल चेंज आहे, प्लस ते पिरियडिक आहे. पर्टिक्युलर वेळेला किंवा त्या टाइम पिरियडला पृथ्वी ही सूर्याभोवती त्या प्रमाणे रिव्हॉल्व करत असते. ई, स्ट्रेचिंग ऑफ अ स्प्रिंग. तर स्प्रिंग आहे ही स्ट्रेच केली, तर स्ट्रेच केल्यानंतर ती पुन्हा ते ओरिजिनल त्याचं जे स्वरूप आहे ते घेते. म्हणजे तो बदल कसा झाला, फिजिकल बदल झाला, आणि तो कसा आहे, रिव्हर्सिबल चेंज आहे. नेक्स्ट आहे थर्ड क्वेश्चन, गिव्ह रिझन्स. आणि याच्यामध्ये ए, वाईल परचेसिंग कॅन्ड फूड बी इट्स एक्सपायरी डेट शुड बी चेक्ड. कॅन्ड फूड म्हणजे हवाबंद डब्यातील जे खाद्यपदार्थ आहेत हे खरेदी करत असताना त्याची एक्सपायर डेट जी आहे ही चेक करून घ्यायला पाहिजे. का? बघा आन्सर, कॅन्ड फूड इज प्रोसेस्ड फूड, तर त्याच्यावरती काहीतरी प्रोसिजर केलेली असते. आफ्टर सर्टन पिरियड ऑफ टाइम इट मे गेट स्पॉइल्ड ड्यू टू सम ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम, इट मे गेट इंटॉक्सिकेटेड. तर त्याच्यामध्ये प्रक्रिया केलेली असते, तर तेवढा जो त्यांनी पिरियड दिलेला आहे त्या पिरियडच्या पुढे गेला, त्या कालावधीनंतर जर गेला, तर त्याच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझमची वाढ व्हायला लागते आणि तो पदार्थ विषारी होतो. इफ वी कन्झ्युम सच फूड वी मे गेट फूड पॉइझनिंग, वी शुड चेक द एक्सपायरी डेट. सो असं जर अन्न आपण खाल्लं तर आपल्याला विषबाधा होऊ शकते, आणि त्यामुळेच जे कॅन्ड फूड आहे ते आपण जेव्हा खरेदी करेन तेव्हा त्याच्यावरची एक्सपायरी डेट चेक केली पाहिजे. बी क्वेश्चन, अन आयर्न आर्टिकल शुड बी गिवन अ कोट ऑफ पेंट. तर ज्या लोखंडी वस्तू आहे त्याच्यावरती आपण रंग लावला पाहिजे, रंगाचं कोटिंग केलं पाहिजे. का? बघा, वेन अन आयर्न आर्टिकल इज केप्ट फॉर अ लॉंग टाइम इट गेट्स कोरोडेड ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन इन अ ॲटमॉस्फिअर. तर हे आपल्याला माहिती आहे की आयर्न अँड ऑक्सिजन यांच्यामध्ये रिॲक्शन होते, आणि त्यापासून ते जे आयर्न आर्टिकल्स असतात हे यांचं क्षरण होतं, म्हणजे त्याला गंज चढतो. आयर्न गेट्स ऑक्सिडाइज्ड टू आयर्न ऑक्साइड विच फॉर्म्स अ रेडिश ब्राऊन लेअर ऑन इट अँड आयर्न गेट रस्टेड. त्यालाच आपण गंजणी असं म्हणतो. इट इज कॉल्ड करोजन, इथं दिलेलं आहे बघा. ड्यू टू द करोजन थिंग्स बिकम वीक, त्यामुळे त्या वस्तूची जी गुणवत्ता असते ही कमी होते. सो अन आयर्न आर्टिकल शुड be given a coat of paint so that it is a protected against corrosion. सो ते जे आर्टिकल्स आहेत त्याला जर आपण पेंट केलं तर त्याचा आणि ऑक्सिजनचा जे कनेक्शन होणार आहे हे कनेक्शन थांबणार, ते जास्त प्रमाणात होणार नाही, आणि त्यामुळे ते करोजन कमी होईल. पेंट गिव्स प्रोटेक्शन टू आयर्न. सी क्वेश्चन, अ वुडन आर्टिकल शुड बी पॉलिश्ड. तर तसेच लाकडी वस्तूंना सुद्धा पॉलिश केलं पाहिजे. का? हे बघा, when a wooden article comes in a contact with moisture there is a possibility of fungal growth and also terminate will make wooden article brittle and break. तर ज्या लाकडी वस्तू आहेत ते आपण
अशाच जर ठेवल्या तर हवेमधली जी आर्द्रता आहे ती शोषून घेतली जाते आणि त्याच्यावरती बुरशीसारखा जो प्रकार आहे हा वाढतो. त्याचबरोबर त्या ज्या लाकडी वस्तू आहेत त्या ठिसूळ होतात आणि त्या लगेच तुटतात. सो वुडन आर्टिकल शुड बी पॉलिश्ड विथ फॉर्म अ प्रोटेक्टिव्ह लेअर. तर त्याच्यावरती एक प्रोटेक्शनचं लेअर चढावं म्हणून त्याला पॉलिश केलं जातं. इट डज नॉट अलाव अ वुडन आर्टिकल टू गेट डिके ऑफ मॉइश्चर ऑर अटॅक बाय टर्माइट. ओके, तर त्याला कुठलीही आर्द्रता लागू होत नाही किंवा कोणत्याही प्रकारची कीड त्याला लागू होत नाही आणि ते जे वुडन आर्टिकल्स आहेत हे चांगले राहतात. सो त्यासाठी त्याच्यावरती पॉलिश करावं लागतं. Then D question, copper and brass utensils should be tamed. म्हणजेच जी आपली तांब्याची भांडी आहेत किंवा पितळेची भांडी आहेत याच्यावरती कलई केली पाहिजे. टिंड म्हणजे काय, तर कलई करणे. सो का बघा, ड्यू टू द करोजन ऑफ कॉपर अँड ब्रास ग्रीनिश लेअर इज सीन टू फॉर्म ऑन इट. जर कॉपरची भांडी आणि पितळेची भांडी आपण अशीच ठेवली तर हवेतील ऑक्सिजनचा त्याच्याबरोबर संबंध येतो आणि ती गंजायला सुरू होतात किंवा त्याला आपण करोजन झालं असं म्हणतो आणि त्यामुळे त्याच्यावरती हिरवट रंगाचा जो लेअर आहे हा थर पसरतो. सो टू प्रोटेक्ट कॉपर अँड ब्रास युटेन्सिल्स फ्रॉम करोजन दे आर कोटेड विथ टिन. तर ते करोजन तसं होऊ नये, त्यांचं क्षरण होऊ नये म्हणून त्याच्यावरती कलई लावली जाते. दिस प्रोसेस इज कॉल्ड टिनिंग. E question. A dry handkerchief gets wet at once on dipping in water, but it takes long for wet handkerchief to dry. म्हणजेच काय, एखादा रुमाल, कोरडा रुमाल हा जर पाण्यात टाकला तर तो पटकन ओला होतो, पण तो ओला झालेला रुमाल वाळण्यासाठी किंवा कोरडा होण्यासाठी फार वेळ लागतो. का बघा, ड्राय फायबर्स ऑफ हँकरचीफ ॲब्सॉर्ब्स वॉटर टू इट्स मॅक्सिमम कॅपॅसिटी इमिजिएटली. दॅट इज वाय हँकरचीफ गेट्स वेट ॲट वन्स. तर कोरडा रुमाल पटकन पाण्यामध्ये टाकला की त्याची जी पाणी शोषून घेण्याची क्षमता आहे ही पटकन झपाट्याने होते आणि तो पटकन ओला होतो. बट व्हेन वेट हँकरचीफ ड्राईज ऑल द वॉटर ॲब्सॉर्ब हॅज टू बिकम वॉटर वेपर बाय इव्हॅपोरेशन. परंतु आता ओला रुमाल जो आहे तो आपल्याला कोरडा करायचा आहे, तर त्यासाठी काय करावं लागेल, त्यातले जे पाणी आहे या पाण्याचं बाष्पीभवन व्हावं लागेल. ओके, सो ते पाणी शोषून घ्यावे लागेल. तर ते सगळं आपल्या या ॲटमॉस्फिअरवरती डिपेंड आहे. जर वातावरणामध्ये वातावरणाचं तापमान जास्त असेल तर तो रुमाल जो आहे त्यातल्या पाण्याचे जे बाष्पीभवन आहे हे पटकन होणार, तो रुमाल पटकन सुकला जाणार. पण जर वातावरणामध्ये तापमान कमी असेल तर त्यामध्ये पाण्याचं बाष्पीभवन सुद्धा कमी होणार आणि तो रुमाल सुकायला थोडा वेळ लागणार. दिस डिपेंड्स ऑन अ सराउंडिंग एअर अँड हीट. ते तिथं सांगितलेलं आहे बघा, म्हणजे आपल्या वातावरणामधली हवा आणि उष्णतेवरती ते डिपेंडिंग आहे. दॅट इज वाय वेट हँकरचीफ टेक्स अ लॉंग टाइम टू ड्राय. आणि त्यामुळेच ओला रुमाल सुकण्यासाठी किंवा कोरडा होण्यासाठी थोडा वेळ लागतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे 4th. व्हॉट विल यू टेक इन टू अकाउंट वाईल आयडेंटिफाईंग द फॉलोइंग. म्हणजे खालील गोष्टी ओळखण्यासाठी तुम्ही कोणत्या गोष्टी विचारात घ्याल. त्याच्यामध्ये ए, फिजिकल चेंज इन अ सबस्टन्स. तर एखाद्या पदार्थामध्ये भौतिक बदल झाला आहे तर त्यासाठी आपण कोणत्या कोणत्या गोष्टी विचारात येणार. वेदर द शेप, साईज or state of the substance is changed, whether it is temporary change or whether it is a reversible change. या सगळ्या गोष्टी त्यामध्ये झालेल्या आहेत का बघणार आणि मग आपण ठरवणार की तो फिजिकल चेंज आहे का केमिकल चेंज आहे. देन केमिकल चेंज इन अ सबस्टन्स, त्यासाठी सुद्धा तर वेदर न्यू सबस्टन्स इज फॉर्म्ड. तर मूळ पदार्थापासून नवीन पदार्थ कोणता बनला आहे का किंवा त्यांच्यामध्ये जो बदल झालेला आहे. वेदर इट इज अ परमनंट चेंज, तर त्यामधला चेंजेस जो आहे तो परमनंट आहे का. आणि वेदर इट इज अ नॉन रिव्हर्सेबल चेंज, तर तो जो चेंज आहे हा नॉन रिव्हर्सेबल असला पाहिजे. सो मग आपण समजणार की याच्यामध्ये केमिकल चेंज झाला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे 5th. रीड द पॅराग्राफ अँड नोट डाऊन द व्हेरियस टाइप्स ऑफ चेंजेस इन मेन्शन्स. ओके, सो हा तो पॅसेज आहे. पॅसेज तुम्ही व्यवस्थित रीड करून घ्या आणि मग आपण यावरचे क्वेश्चन बघूयात. म्हणजेच याच्यामध्ये जे बदल आहेत ते कोणते आहेत हे आपण बघूयात. सो इथं मी काही सेकंद तुम्ही हा पॅसेज रीड करेपर्यंत थांबते आहे.
ओके, सो चला मेसेज रीड करून झाला असेल तर याच्यामध्ये क्लॉक शोईंग 6 o'clock टाइम, तर घड्याळामध्ये 6 वाजलेले आहेत. तर हे कसं आहे, चेंज पिरियडिक आहे, कारण नेहमी घड्याळामध्ये 6 वाजतात. तर पर्टिक्युलर त्या टाइमला काय म्हटलं जातं, पिरियडिक चेंज म्हटलं जातं. सन वॉज सेटिंग, तर सूर्याचं सेट होणं हे सुद्धा कसं आहे, पिरियडिक चेंज आहे. ब्रीज वॉज ब्लोईंग, तर हा बदल कसा आहे, नैसर्गिक आहे. वारा सुटणे ही नैसर्गिक चेंज आहे. लिव्ह शेकिंग म्हणजे पानं हलणे हा सुद्धा अ नॅचरल चेंज आहे. देन मेकिंग टॉयज फ्रॉम वेट सॉइल, तर हे कसं आहे, भौतिक बदल आहे, कारण पुन्हा त्या टॉईज पासून पुन्हा आपल्याला माती बनवता येते. देन मेकिंग डॉट फ्रॉम व्हीट फ्लोअर, तर हा सुद्धा आहे फिजिकल चेंज. फ्राईंग पुरीज, आता पुरी तळणे हा कसा झाला, केमिकल चेंज झाला. त्याच्यानंतर रेनिंग, रेनिंग इज ऑल्सो नॅचरल चेंज अँड इट इज ऑल्सो पिरियडिक चेंज. आणि लाइटनिंग इज अ नॅचरल चेंज. ओके, सो याच क्वेश्चन बरोबर हा एक्सरसाइज इथे संपलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच इतर कोणत्या विषयाचे एक्सरसाइजचे व्हिडिओ तुम्हाला हवे असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्कीच कळवा. थँक्यू.